रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या आळंदीतल्या मालकांचा आहे। आवाज गोड करा, विको कमी करा, त्याचा बेस कमी करा, आवाज गोड करा, देव तुमचं चांगलं करेल। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे ज्ञानोबराय रामकृष्ण या दोन नावाचं साजरेपण प्रतिपादित करतात। राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी येतं। ही साजरी त्याच्याकरता अंतकरणात हृदयात त्या नामाचं स्मरण करा असे आळंदीतले मालक नमूद करतात। ज्याला त्याला आपली सोडवण करायची असेल त्याला आपण स्वतः करा। आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी। या सगळ्या याच्यातून मुक्तता व्हायचं असेल तर नाम अत्यंत गरजेचं आहे। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया। ज्ञानोबराय सांगतात माझ्या स्वतःच्या अंतकरणामध्ये या रामकृष्ण नामाचा ध्यास आहे। विटेवरच्या मालकाचा ध्यास आहे। जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा ध्यास आहे। ते स्वतः त्या नामाची स्वतः जप करतात। साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा दंडके पहिल्या कीर्तनकारांनी नामावर किंवा रूपावर बोलावं असा संप्रदायाचा जुन्या लोकांनी चालवत आणलेला हा दंडक आहे। मग आमच्यासारख्या काल परवा टपराच्या गाडीत बसलेल्या बारक्या बुरक्या महाराजांनी हा नियम टिकवायचा। आम्ही जर तो नियम मोडत राहिलो तर यम इतका हानील की त्याला कळणार नाही कुठं हा नाव विठाला विठाला आरंभी आदरे आवडे आले नाम। आरंभाच्या दिवशी भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे। जाणकार शेतकरी जर कोणी असेल जाणकार उडाण टप्पूवाल्यांना नाही डोक्यात घ्यायचं। नुसती सातबारा सांगणाऱ्या भंगिऱ्यानं बी नाही डोक्यावर घ्यायचं। तो बांधावर गेला पाहिजे। ते साखरेच्या पोत्यातले मुंगळे असतात ना काही काही आज्यानं कमिली बापानं टिकिली आणि नुसत्याच ऱ्या घवाडायला यायनं नाही सांगायचं। जाणकार शेतकरी ज्याची काळ्या मातीची नाळ आहे रक्ताचा घाम करून तो मातीत टाकतो आणि मोती उगवतो त्याला मोठ्या पेरणीच्या दिवशी चाऱ्यावर अशी मूठ धरल्याच्या नंतर जो ओरिजिनल शेतकरी काय म्हणतोय त्यानं ऐकावा। गणराज गणपती काम लागू दे स्तुती हर हर महादेव पार्वती। अजून याच्यातली 5-6 ओळ आहेत पण तितकं कशाला म्हणायचं इतकं थोडंसं सांगून गेलो। म्हणजे पेरणीची मूठ धरताना सुद्धा विटेवरच्या मालकाचं काशीतल्या मालकाचं भजन करायचं। आरंभाच्या वेळेला नाम महत्वाचं आहे। थोडंसं वावगाटल एका विषयाला जर हात घातला तर मी काही तमाशा पाहला नाही शिवाजी भाऊ। सकल मंगल निधी निधी म्हणजे धन हो विठ्ठलाचे नाम आधी सर्वात अगोदर नामाला किंमत आहे। म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे। उपस्थित सर्व श्रोते जनार्दन आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात। आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार
तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शक लाभलेले या परिसरातील आध्यात्मिक क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न, वयोवृद्ध तोपवृद्ध आदरणीय नाना आहेत. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत ते. नानांना सुद्धा प्रणाम. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गजानन महाराज असतील, आदरणीय अर्जुन महाराज असतील, दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम. बऱ्यापैकी पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुम्ही खाले आहात, ते सुद्धा व्यासपीठावरली आणि माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या फारसे दिग्गज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला सुरेल असा स्वर देणारे हे नाविन्यपूर्ण वारकरी आहेत. या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. संख्या भरपूर आहे म्हणून सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विठाला विठाला विठाला. तारखेच्या संदर्भात आदरणीय चिंचखेडचे पंजाब भाऊ सोळंके ते बोलत होते. आमदार साहेबांच्या वतीने आग्रह जास्त धरला होता. मलाही भाऊंनी निरोप केला, साहेबांची इच्छा आहे, होकार दिला, येण्याचा योग आला. माझंही महत् भाग्य, या पवित्र यज्ञात मलाही एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग येतोय. माझं भाग्य. विठाला विठाला अर्धी घागर घेतली ना, इसळती लय मोठी फजिती होती. सारं केलेलं मेकअप धुवून जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पार वरून पाणी जर चपलात आलं तर चप्पल घसरली तर तोंड खळीस पडू पण शकते. मग अर्ध्या गोष्टी वजनाला गोड असतात पण हाताळायला त्रासदायक असतात. पूर्ण गोष्टी वजनाला जड असतात पण हाताळायला पोषक असतात. मग व्यवहार जर बघायला गेलं तर पूर्ण गोष्टीला किंमत आहे. परमार्थात अपूर्णाला कोण विचारणार आहे. विठाला राम आणि कृष्ण ही दोन अवतार पूर्ण आहेत आणि पूर्ण असल्यामुळे यांची नावं सुद्धा साजरी आहेत. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. तुम्ही आशीर्वाद देत राहा. राम नामाचा साजरेपणा तुमच्या पुढे मांडित राहील. वेळ जर भेटला तर कृष्ण नाव बघू. बरोबर 10:30ला कीर्तन सुटेल. ट्रॅक्टर किती महागाईचा घ्यावा पण आपला बांध आला की वळीला पाहिजे. दुसऱ्याच्या बांधात नाही घालायचं. चूक असते ते रागवेन ना आपल्याला. रामनामातली ताकद किती मोठी. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा मानतो नाना तुमच्याकडे. तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे, मी नाही पाहिलं. माझं तितकं नशीब गोड नव्हतं. ते माझ्या अगोदर जात राहिले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी एका पुराणातला लोमशांचा पुरावा सांगितला. लोमश एक पुरावा सांगायचे. तसा रामायणातला प्रसंग आहे पण त्याच्या पुढचा प्रसंग वेगळ्या पुराणातला आहे. नंतर तुम्ही काड्या करू नये त्याच्याकरता वकालत आताच करतोय. बऱ्यापैकी लोक म्हणतात लय रामायण ऐकलं पण हे नाही ऐकलं. असं म्हणू नये तुम्ही, याच्याकरता म्हणतोय. गंधमादन नावाचं एक वानर होतं. हे प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये पताका धरायचं काम करत होतं. रामनामातली ताकद किती सांगतोय. रामनामातली काय होते, पहिल्या दिवशी रूपावर किंवा नामावर अभंग घ्यायचा असतो. तेच तेच सांग. मागच्या कीर्तनात ऐकलं तर हो, लोक असे म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटते लोकांनी आपल्याला बरं म्हणावं याच्याकरता आमच्या लोकांनी सतत वाचित राहा. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. वाचित राहायचं सतत. आणि एरवी तरी त्याचा फायदा आहेच ना. वाचायचं लोकांना सांगत राहायचं. गंधमादन नावाच्या वानराला धर्माची पताका धरायचं काम मारुतीरायाला विनंती करून त्याने धर्माची पताका सांभाळायचं युद्धातलं काम घेतलं. लक्ष्मणजीला थोडासा राग आला. म्हणे काय हनुमंत, काय हे असं चिगुरू वानर आहे, बारीक ससड पातळ, ह्याला काय 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 जमणार आहे. मारुतीरायानं सांगितलं ते चंचळ आहे आणि पताका धरणारा माणूस हा चंचळ पाहिजे.
ज्याला चालता येत नाही त्याला जर पताका दिली तर ते हिने करायच्या मागं चलन नाही का नाही. पताका घेणार कुठं पाहिजे, पुढं पाहिजे. तापड पाहिजे ना, तापड. आता आपल्याला हातपाय थकले तर आपण बाजूला सरकू, पताकावाला जर दिंडीतून बाजूला गेला तर किंमत राहील का त्या दिंडीला? नाही, पताकावाला चंचल लागतो, चंचल. 1-2 दिवसाचा युद्ध प्रसंग पाहिला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, बेटा जरा हुशार आहे, हुशार आहे. लक्ष्मणजीने वरच्या अंगावून पाहिलं होतं ना. बरीच लोक वरून समजितीत काही कायला. एक जणाचे कपडे इतके टाईट होते, अरे बाप रे म्हणले, कपडे इतके टाईट म्हणलं याचा चुलता मंत्री असेल का? मी म्हणलं नाही, कपडे घालू ती टाईट, पण याचीच बायको 17 बाईचा कापूस याचायला जाती. कपड्यावर काय नसते, वरून झगबग आतून भगभग असते. हा, लय टेकीत राहणाऱ्याच्या घरात लय 12 हाती फिरवतून असं पाहतो ना आपण. मोकार टेकन चौघीत लुगडं एक आपण बघत राहतो, असं वरच्या देखावर काय नसतंय. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मसळ जितकी खपक्या तितकीच कडब्याचा काळा. मसळ वरची अंगापिंडाला मोठी दिसती म्हणून घ्यायची नाही. आगा दुग्धाची ग्रंथी त्वचे आईशी आरती मौती भासती दुग्धाचे निकळे नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिले का गिरगावकरांनी लिहिले? तिची त्वचा निरतळ पाहिजे. नाही तर 19 पेंड्या खाल्ल्या मुखीच्या आणि दूध काढायला बसल्यावर चिलीम भरणं. चिलीम कळती का? चिलीमभर पण दूध दिलं नाही. मसडी देखावे नाही पाहिजे दुग्धात. बैल कसा पाहायचा? दिसण्यावर का धरण्यावर? धरून धरून बघायचा. बैल धरून पाहायला पाहिजे. बैल असं दिसायला असा घडेवे आणि अवताल धरल्यावर साळी कुटी तू फिरून कापसाच्या मुंडक्यावर कनाळात पाय टाकी तू, आहे का नाही? त्या बैलाला दुसरा बाजार नाही येऊ द्यायला पाहिजे. अशा देखाव्या नाही बघायचे, कर्तव्यावर बघायचं असतं. असं चंचल वानर होतं ते चंचल. एके दिवशी रावणाच्या पक्षातल्या एका व्यक्तीने विचार केला, बेटा हो, अरे बघा ते एकटं प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं एक वानर बेटा ऐकत नाही आपल्याला. काय थोज अशी तळ 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 पताकेसारखी विदुलतेसारखी विजेसारखी चमकत आहे. काय काय पळतंय म्हणे ते. कुंभकर्ण नावाच्या व्यक्तीने एका व्यक्तीला आपलंसं केलं, सांगितलं, बेटा एकच काम कर, आजच्या युद्धात पताका उडाली पाहिजे, धर्माची पताका उडाली पाहिजे. बरोबर संधान सोडिला चंद्राकृती बाण. मी वैकुंठवाशी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य ऐकिलं, म्हणजे वहीत पाहिले नाही मी, वही चांगल्या माणसानं त्यांची लिहिलेली कीर्तनं मला वाचायला भेटली, त्याच्यातला एक पुरावा. एके दिवशी म्हणे असा चंद्राकृती बाण सोडला आणि नाना जिथून पताका होती का तिथूनच उडालं आणि कमरेला या गंधमादनाच्या कमरेला ती धर्माची पताका खोसलेली आहे. पाठीमागची लोक हरवली आणि एका वानराने आवाज दिला, गंधमादन. आवाज दिल्याबरोबर गंधमादनानं असं वरे पाहिलं, अरे आपल्याकडे नुसती काठीच आहे. थोडे असे सारखा ना, थोडे असे सारखा, थोडे 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 या. आमदार साहेब इकडे सारखा, आली कोणी आता खुश झाले तुमच्या पलीकडचे. नाही नाही थोडंसं इकडे. हा नाही नाही इथं नको ते बरं. विडाला 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 पाहलं त्यानं वरे तर धर्म पताकेचा दंड शिल्लक आहे, पण पताका निष्ठून गेली. काय विवेक असेल हो त्यांना. भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबतच्या 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ प्रभू रामचंद्राचा प्रचार करीत असताना आदला पण नाही घेतला. एक आदला पण पाला खावनिया वाहिले पर्वत बांधविला सेतू सिंधूशी. पाला खाल्ला आणि मोठी मोठी पर्वत वाहिली. पण विवेक किती होता नाना त्या वानरांना. विवेक विवेक. गंधमादनाच्या लक्षात आलं. लहान्या मालकांनी सांगितलं होतं, हनुमंता यानं जर पताका पाळली तर मग लक्षात ठेवा
आणि आज तर पताका उडवली राक्षसानं. रामनामाची ताकद सांगतोय, रामनामाची. का आळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी आहेत. तात्काळ गंधमादन किष्किंधेचे राजा सुग्रीव यांच्याकडे पळाला आणि सुग्रीवाच्या कमरेला चांगल्या प्रतीचा शेला बांधलेला होता. पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. अलगद असा किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्या कमरेचा शेला पांढरा शुभ्र ओढून घेतला आणि धर्म पताकाची अर्धी जी दंडूक होतं, अर्धा वेळू होता, अर्धी काठी होती, त्या काठीचं एक टोक सव्य भागाला टोचलं. सव्य म्हणजे उजवी, अपसव्य म्हणजे डावी. हे कर्मकांड करत असताना जाणवं. सव्यापसव्यो यज्ञोपविता स्थिताय जायते असा शब्द वापरला जातोय. आपल्याकडे डावं उजवं, तिकडं सव्या अपसव्याना अपसव्या स्थित काला सव्यास्ति जायते नाम असं तो कर्मकांडात वापरलं जाते. तर सव्य बाजूला ती काठी टोचली स्वतःच्या आणि लहानसं छिद्र केलं. त्या छिद्रातून नाना रक्त वाहत होतं आणि रक्त जेवढं जेवढं बाहेर पडत होतं तेवढं किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्याकडनं वळलेलं उपरनं त्या रक्ताने लाल केलं आणि तीच पताका एका दंडाला बांधीन आवाज दिला, पवन सुद्धा लहाने मालक म्हणजे लखनलाल बघा म्हणे. त्यावेळेला लक्ष्मणजीचे डोळे रडत नव्हते, अंतकरण रडत होतं. काय वानर आहे हो, स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली. काय गंधमादन असेल तो. त्याच्यावर एके दिवशी सगळ्यात राग कुंभकर्णाला गंधमादनाचा आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने राक्षसी गिळायला सुरुवात केली. रामकृष्ण नाम, नुसत्या रामनामाची ताकद. वेळ भेटला तर कृष्ण नाव पाहू. आणि ज्या वेळेला कुंभकर्णाने गंधमादनाला गिळून टाकले त्यावेळेला दाढाला दाढ असे लावायच्या आत आमदार साहेब घशातून आत उडी टाकली. मधात फिरत होतं. बऱ्यापैकी वानर होती. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला वाचायचंय का? ते म्हणले एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या पोटात वाचत असते का? वाचते रे म्हणे, भजन करा रामनामाचं. आणि कुंभकर्णाच्या पोटात वानरांना रामनामाचं भजन करायला लावलं आणि प्रकाशाचं स्तोत दिलं. ते प्रकाश म्हणजे रस्ता होता, कानातून आलेला प्रकाश. आणि उड्या पट 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 सगळ्या वानरांनी उड्या मारल्या. ज्या वेळेला सर्व वानर उड्या मारतात कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एकटंच आपल्या पोटात आहे, याला जाऊ द्यायचा कामा नाही. लागलीच कानाला हात लावला आणि उडी हाणल्याबरोबर कुंभकर्णाच्या हातात गंधमादन आलाय. फार काही देऊ केलं तर बरं गंधमादनाला एकदा रावण म्हणण्यासाठी. गंधमादनाला फक्त एकदा रावण म्हणण्यासाठी 125 सोन्याचे घर देऊ केले ते आमदार साहेब. माणसं किती रुपयात फुटत येते तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुम्ही राजकारणी आहेत आणि आम्हाला तर काही माणसं फोडायची गरजच नाही. मोठ्या माणसांचं वाक्य नाना. कुंभकर्ण शेवटी एका तत्वावर आला. सबांधवा याम तृतीया, आम्ही 3 जण भाऊ आहेत. गंधमादन कालांतरानं तू फक्त एकदाच रावण म्हण, या एकट्याच्या वाट्याची सगळी लंका देऊन टाकतो. 3रा हिस्सा. 7 कोटी घरं होते सोन्याचे, 7 कोटी घरं. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 35 बारे आमदार होता येते एक चौकट गवसली की. तालुक्यातल्या बायाला 10 बाऱ्या नेकलेस होते सोन्याची, 1-1 तोळ्याची. 10 बाऱ्या. काय कोणाची हिंमत आहे दुसऱ्याचं बटन दाबायला? रावण अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण आहे. रावण रामायणामध्ये अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. मी वर्गात असताना मला अतिशुक्ती अलंकार मी शिकलो, फार 7वी पर्यंत शिकलो, पण मला अलंकार वगैरे वगैरे व्याकरणातलं थोडं आम्हाला गुरुजी चांगले होते. ज्याचा गुरु तंबाखू खाणार त्याचा शिष्य गांजावडीतच असतो, हे निश्चितच ठरलेलं असतं. ते ठरलेलंच असतं. माझं नशीब चांगलं होतं, माझे एकही गुरुजी तंबाखू खात नव्हते. अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. फार काय सांगायचे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली. मग गपकन सांगतो, लांडोरीचा पाय लागला आणि त्याच्यात हाती वाहून गेला. लांडोरी म्हणजे आमदार साहेब मोराची बायको.
म्हणजे मोराचा पाय लागल्यावर तेल सांडलं, वाटी केवढी का असेल, आणि त्या वाटीतल्या तेलानं हत्ती वाहून जातो. अतिशोक्ती अलंकारानं ऐकतं काय? अतिशोक्ती अलंकाराचं म्हणे रावणाच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती, उंची 11.5 फूट, रुंदी 4 फूट, भरीव सोन्याची. 2 फुटाचा कोपरा काढा, त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मावेली? रावणाची श्रीमंती सांगतोय मी, श्रीमंती श्रीमंती. हेही जाऊ द्या, इतकं पाहाला मी काय तिथला सरपंच नव्हतो. नका तुम्ही पुराणातलं, तुम्हाला तुमचं तोंड पुरलं नाही तिथपर्यंत तुम्ही नका मानू, पण संतांचे पुरावे. 80 सहस्र सुंदरा कामिनी. मग 80,000 ज्याच्या बायका, मतदान कोणाला आणत्याल? त्यालाच. 1 लाख पोरं, नाना मतदान कोणाला? त्यालाच. 1.25 लाख नातू, मतदान कोणाला? त्यालाच. 80,000 बायका म्हणल्यावर सासरे किती झाले? 80,000. पण सासा मलाही सांगता यायच्या नाही, कारण जावायनं 80,000 केल्या, मग सासरा 150-150 तर करीन ना. होय आसाराम आपा. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, ज्या ज्या दिशे जातसे रावण, तये वाळ तसे आंबर एक जाण. आंबर म्हणजे वस्त्र, जिकडं तोंड फिरीन तिकडं लुगडं वाळतच होतं. म्हणजे इतक्या बायका होत्या ना त्याला. या सगळ्या लोकांनी मतदान टाकलं तरी त्याला दुसऱ्याकडे मतदान मागायची गरजच नव्हती. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. आणि असं दाबला हातात, नाही म्हणलं तर तुला मारेन. म्हणलं मरतोय, पण तुम्ही ज्याचं नाव घेता त्याचं नाव मी नाही घेणार. शेवटी दाबलं नाना. रामनामाची ताकद सांगतो, कर 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 असा गंधमादन दाबला आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात हडामासाचा गोळा फेकून दिला, फेकून दिला. एक कोडसा पुरावा सांगतो, माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. कोडसा पुरावा, कोडसा. मला एक 6 पानाची प्रत एका चांगल्या माणसानं दिली. ज्या वेळेला हा गंधमादनाचा शरीराचा हडामासाचा गोळा त्वचेचा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि कुंभकर्णाच्या नाकातोंडावर जे थेंब आले त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राम राम शब्द निघत होता. जोपर्यंत रक्त वल्लय आमदार साहेब तोपर्यंत त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. हात वल्ला होता नाना. वल्ला हात घेऊन कुंभकर्ण तात्काळ पळाला आणि लंकेश राजा रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झटकिला आणि तलवार उपसली. कुंभकर्ण ते म्हणलं, दादा जो हात तुझ्या विरोधकाचं नाव घेतो तो हात तोडतोस काय? एवढं तुला मोठेपणे दादा? त्याच्यापेक्षा माझं डोकं कापणं रे. तुला काय एवढं दुःख वाटतंय? कुंभकर्ण, माझ्या विरोधकाचं नाव माझ्या कानात ऐकतोस, तुला वाटत नाही रावणाला दुःख होत असेल? याच्याकरता नाही ऐकत दादा. रामप्रभूचं नाव ऐकल्याच्या नंतर दादा तुला राग येतोय, याच्याकरता मी नाव ऐकत नाही. मी तुला सावध करतोय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा त्यांचं रक्त पण मालकाचं नाव घेतंय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याच्या नंतर त्यांचं रक्त वल्लय तोपर्यंत रामप्रभूचं नाव घेतात. इतकी निष्ठावंत माणसं रामप्रभूच्या सोबत आहेत. आपल्याला राम ऐकत नाही दादा, त्याची पत्नी देऊन टाका, असं 2 वेळेस कुंभकर्णानं सुचविलं, पण बेटा ऐकायला तयारच नाही. काय होतं माहितीये का? कोण्याही जातीचं कुत्र घ्या, कुत्र कोण्याही जातीचं घ्या, त्याला बिन धारवण्याचं दूध पाजा आणि सोन्याच्या पालखीत बसवा तरी बेट भुकतच. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे न राहे उगले. तसे रावणाची वृत्तीच थोडीशी अहंकारी होती ना, अहंकारी होती. नाही ऐकलं. चला पुढे ऐका. रामनामातली ताकद किती मोठी आहे. रात्रीच्या प्रसंगाला मारुती राहायला गंधमादनाचं ते पार्थिव असं चुरा झालेलं सापडतंय. प्रभू रामचंद्राच्या अंजुळीत दिलं, भगवंताच्या डोळ्यानं त्याला नाहवलं आणि समाधी देऊन टाकली. रावण मृत्यू पावला. विभीषणाला लंकेचा राजा केलं आणि प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन अयोध्येत पोचले. कालांतराने एक निरोप आला, लंकेत आवर्षण पडले.
मी एक तर वाचून सांगतो नाना, अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो, कधीही भंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही. एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये, पण यानं कशातलं पाहिलंय उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल. याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही. मी 6 लोकांची सांगतो, त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो. हे काय असं नाही ऐकून सांगणार. आवर्षण पडलं त्यावेळेला बिभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा 7व्या अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठिलं. जगदानंद कंद जगतपते, पाण्याचा तुटवडा आहे. पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणे, लंकेत पाणी नाही. तिथल्या राजाला काही डोकं नाही का म्हणे, चारी बाजूनं समुद्र आहे ना. शिंदे पाटील, चारी बाजूनं समुद्र आहे. समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूनं समुद्र आहे ना. भगवान सांगतात, सीते समुद्र चारी बाजूने पण ते खारा आहे ना ग, ते पाणी पिण्याची योग्य नाही. सीताई साहेब खिन्न झाल्या आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं, कार्य मागच्या 8-10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का? नाही. येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं, ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय. त्रेतायुगातला त्रेतायुगातला वारकरी गंधमादन. पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब, या सर्व देशात सर्वात अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर वारकऱ्याची झाली. ते वारकरी गंधमादन नावाचं वानर. पहिली समाधी बिभीषणानं सोन्याची केली. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल, गाव रावणाचंही सोन्याचं होतं, गाव कुबेराचंही सोन्याचं होतं, गाव इंद्राचंही सोन्याचं होतं, पण पैठणी भाऊ मसनवाटी मातुड्याची होती. गावही सोन्याचा राहुल भैया आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश आहेत देशात एकच व्यक्ती, तो वारकरी व्यक्ती, त्याचं नाव सुदामदेव. सुधाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. गावही सोन्याचं आणि मशानभूमी सोन्याची सुदामदेवाला. आणि पहिली सोन्याची समाधी ती वारकऱ्याची. हेही द्वापार युगातले सुदामदेव वारकरीच होते. नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंधमादनानं फक्त रामनामाचं भजन केलं. आणि सांगितलं सेवकाला, का रे कुंभकर्ण बिभीषणानं केली नाही पुण्यतिथी. पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिलं आणि ते पत्र लंकेत परत आलं. बिभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं. दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं, सगळं पंचगव्य, आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना. आणि बिभीषणाने आपली व्यथा मांडली, माफ करा, तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवडा आला. आपला व्यथा सांगितली आणि बिभीषण घरी पोचला. दुपारच्या 12 वाजता समाधीतनं आवाज विटेवरच्या मालकाला, जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला 3रा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे. पण नाही स्वीकारला रे देवा तो. देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा. शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा. देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे. देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा ओल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं. ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं, त्या दिवशी माझं भजन बंद झालं. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला?
मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय, त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30च्या 1च्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडला. रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, असं गंधमादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली. ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती. म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण नाम रामकृष्ण रामकृष्ण चालू होता आमदार साहेब. मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन. त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला, दूध घ्यायला, चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते, अर्धे नाही सांगत. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला, म्हणला मी वाटीत घेत नाही. म्हणलं नवाच बूट आणलाय त्याच्यात देतो. हो, म्हणजे वरण चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे? आगावपणा नाही करायचा, असला आगावपणा. या इंटरनेट जगात, या युगात ही नाटकं कशाला करायची? त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी, त्या काळातली सून होती, आताची नाही. आता सुनबाई काय ते तिथंच तर बहिर होईन. हा, त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी. कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग घ्या. आता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खा वाटती. त्याला नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताडा अंगाव पडन एखादीशी. हा, रामायण त्या बाई नाही का जिनं घरात नीट वागा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको,
हो तिथल्या बाकीच्या याला फोकशीन तू. हो तू नको, तू काय ऐकायच्या लायकीची रामायण आहे का नाही. हो आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर, याचं रान बोजल्यावर 4.5 भरतय आणि त्यो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. ह्यो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या. भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढं बसला. मंडप जळण तू ह्या पापानं सोंबळ्या. तू लायकी आहे का रामायण ऐकायची. विठाला विठाला माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. हा माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साट्यानं बाटू उपटून नेत होती. कीर्तनाला आल्यावर बाटको उपटून नेत होते हेच माणसं. हेच 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 पण तुम्ही नाही आमदार साहेब, तुम्ही तर नाही म्हणणारच आहेत ना. विठाला विठाला मला नाही असं काही मोठे पण वाटत. कारण सांगू का तुम्हाला, आज नाना फुकट गाड्या सोडा, फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा तहा कळत येत. एक प्रकार तर आज सांगत नाही किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो, काय टोकाची होती, काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणी. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसानं गर्दी केली म्हणजे लय गर्दी येत असं नाही. अद्याप नाही याच्यात काय मोठे पण. परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत पाया विना भिंत तातडीची पाया विना भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत पाया विना भिंत तातडीची पाया विना वा छान पुरावा. असा पुरावा द्यायला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सोनाल साहेब, सुनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन. कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथाऱ्याच्या सुनाला घाम आला. मथाऱ्याची नाच सुन आपल्या सासूल म्हणते, आत्या इतका काऊन घामी आलाय. तुला माहीतच नाही तू आज सासऱ्याची खसालत बाई. त्या आकड्याच्या काठीन मारताय आता. म्हणली झालं काय, मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का. अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती म्हणजे मथाऱ्याची नाच सून. ती म्हणली आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली मग काय टाकी ती. कुलवान घराण्यातली सून होती नाना. ती म्हणली माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे साखरेचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू आणि 15 कप साखरेत किती 15 कप चहात किती बदक टाकू. रुखो देत होता बरं. साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली. तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते. ताशे म्हातारे जुने आहेत ना, जुने आहेत. विठाला विठाला निष्ठावंत. वा गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका.
किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय, जाऊ दे. नाही जाऊ दिलं सागरा. अंकाराचं टोक होतं थोडासा, नाही जाऊ दिलं. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली, त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान, पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला, आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही कुणून नशीब वावलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्यात शाळीग्राम उचलायचं आणि पाण्यात टाकायचं. पण त्यांच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईलमध्ये विचका ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. बोट फिरी जात्या काचा वास. ते ॲप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधूनं. साधूनं शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा, तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा आणि अजून 2 मुद्दे आहेत. पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला मग या नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंत कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत. आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली. पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चाललेत, काय करायचं पाषाण. मग रामनामाची जुडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जुडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन. तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा धूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना. पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तारिले पाषाण हे महिमान नामाचे.
महिमान नामाचे. 100 योजनाचा शेतू आमदार साहेब वानरानं बांधला, काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आलेत. बळीवान बोलती, मंदोदरीनं सांगा. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर. हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला आणि जागृतीत सांगितलं मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे काय वेड्यासारखं बोलती तू, चुलीपसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा त्याचं नाव मोठं आमकं मोठं. ऐका ना म्हणे मालक, ऐका ऐका. रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधलाय. रावण म्हणला शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला. उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात. अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका. राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे. बघा लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला विठाला. हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा गुडघे टेकून. फक्त 127 सैन्य होतं. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे. त्यानं लंका तयार केली वाळूची आमदार साहेब. आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं भिताड पडतंय. प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय. इतकी त्याची ताकद. गुप्तचरांनी सांगितलं चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा. जयपत्र देऊन टाकलं. तुम्ही जिंकलात, मी हारलोय. आणि मग विचारलं असं तुला कुठून प्राप्त झालं. त्यानं सांगितलं जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. अमात्य लोकांना संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेन नावाचा राजा होता. हा प्रभू रामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेन राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती. काय अधिकार तो होतो. जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजानं काही नाही केलं. असो 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता. मंदोदरीला सांगितलं प्रिये, हे प्रिये, जी जी बस रथात. रथात बसवलं तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात. तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत, वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशवी घेतल्यावर ध्यानात आहे का साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, हो तुळशीवर वतायला तांदूळ, तुळशीवर वतीत असतात का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड भजिती. देऊतले मालक सांगतात ज्याला बायको कर्कशा भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडची व्याख्या, गोडची व्याख्या गोड असलं पाहिजे. अहो पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. तुम्हाला एक माहिती आहे का, चाक जरी सरळ असले
आखरी फिरली ना गाडी कानी होत असते आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलत येत आणि एक चाक पवळीहून चलत आणि तरी येडपट बैलाच आणायला. अरे सुंबे आहेस का काय तू, मारी तू का बैलाला कठाळ्या? अरे गाडी सोड, गाडीच्या 2 लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळं म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकं रस्त्याने येत असते. तरी सुंबळ्या तू बैलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बैला, लय बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता आमदार साहेब, दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतं बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आलंच पहाट घरानं बापा. ते माणूस तासा होता, हा बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा. ते म्हणला हवा बाळू महाराज हेस म्हणून एकदा सोडून दिले. हो मी महाराजन फाराज काय नसतो मोजीत. हो उद्या का तू हा बैल आला का पाय, मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं मी त्याचे दात त्याला खेळायला दिले असते ना. विठाला आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची आहे का नाही. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं, हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना. तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना, गड्यान बैलाला मारलं, 2-3 फोकारे हाणल्या. दुसरा बैल म्हणला जमलं का, लय चराट खाऊन मका खातो ना, कसे खपके भेटले. बैल लय शहाण होतं. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं आणि मग याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काय बैलाला जा वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागलं पाहिजे, अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला विठाला हुशार बाई, मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळं दास-दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आतनं दरोजाला आमदार साहेब कडी लावते आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मालक एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का? मी बांधला. कसा बांधला? काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला माझी शपथ आहे बुडशीन तर पाय. नाही नाही ते मग सांगू ना. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण त्या ओळखीत येतात. एक जणांनी मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या. बायकोने विचारलं कसं आणलं? काय नाही म्हणलं, असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. हा पकडत का दहिले? वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणते. राहुल भाया तुम्हाला नसन कळत, पण उगा हसायले तुम्ही. आता 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले, 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं तर? ते म्हणला जाऊ दे ना मिरच्या. मग जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं आणलं. जाऊ दे तर्कातलं पडलेलं आणले म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा. आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकाड्यावर आहे, किती टिव्यावर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळीतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुम्ही आहात माझ्या माईनं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच एका माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. ह्या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीनं केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं, या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात.
इतक्या मोठ्या तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गाथ्यातले अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले उलथी नाही व्हायचीच का. असं काही नाही म्हणायचं, काही बी नाही, काही बी नाही. गाथ्यातले अभंग आहेत ना चांगले, आहे का नाही. आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू आहे. शेवळले महादेव, हो. हा महादेव शेवळले. नाही त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. घरी गेल्या अभंग पहा बघा, सकल संत गाथा त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी लिहिले अभंग गाथ्यातले म्हणे माझ्या माईंनो. कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचे, चुकीचे. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचे. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे. पप्याच्या माईला लावा, ती सुंदर दिसन ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बादसिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे. नाही चुकीचं म्हणायला पाहिजे, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा, तुम्ही तुमच्यात. इतकं मात्र लक्षात ठेवा, ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो. कडी लावली मंदोदरीनं. एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू. शेतू तुम्ही बांधला. हो. माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघाच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगताल, खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का. रावण म्हणला, दारी कोणी एका पाय. कोणीच नाही म्हणले, मी आधीच कडी लावलेली आहे. कसा बांधला शेतू. काय नाही ग मंदोदरी. दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशीन तर पाय. दृष्टांत संपला. रामाचं आणि रावणाचं भांडण किती असेल. अगा सभार्या हरंती येती जाये, अगा सभार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वा. हा ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल. आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असत. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद. 9 मिनिटं शिल्लक आहेत. आपला एक पुरावा मांडतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का. एक आमच्यावर बी घेतलंय. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर 1 दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापाने अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पैठणी भाऊ तो यज्ञ केला. आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं, पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो, पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती नाना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीनं नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर.
नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. लिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले, अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचं अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान. पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा डाखळा पाण्याच्या तांब्यात न्यायचा, देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या, त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा डाखळा ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना, त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे, ही चारवाकानी पाळलेली जात. ही बदल करत असते, बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये, फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबरायचं भजन ऐकलं. धबनारा साहेब मला वाचवायचं जास्त नाद आहे. मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली, एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे 1 सेकंद शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन. पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं. झाकण उघड्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला. दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला आणि 4 उघड्यावर सुगंध आल्यावर लक्षात आलं 5वं तर शुद्धच झाला असेल. इतका लागवे केला इंद्रानं. इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका. जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला. त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे. शोधान ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा. काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. काय 2-2 वाजता 2-2 वाजता आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात हुकायलंय का काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं. त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनिटं या. हे जसं त्या शिंदे काकांनी कसं आम्हाला नेलं तर तिथं वरुडीला जेवायला तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का. कीर्तनात तुम्ही एरविले प्रसन्न. आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देतो, पण त्याला कधी बसू देत नाही. तर त्याची तुम्ही कीर्तनात स्तुती केली. मी म्हणलं झालं काय नाही म्हणलं महाराज. ते 4थ्या-5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न ओरडता चोरीत आहे. आणि मी म्हणलं यानं बोकड्या धोड्या कसं काय ओरडत नाही. काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिबीला काटा टोचित आहे बोकड्याच्या ना. असा बोकड्या चोर आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात दळू मी, आहे का नाही. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूनं विचारलं, देवर्षी इंद्राला आपलं नारदाला विचारलं नेमकं काय नारद. काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झाले नाही, एक नाही. एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज,
चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठं बसले होते? काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शूद्राच्या कुळातले होते. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किती बाळे नारी नर आधी करून निवेशाही, बाळे नारी नर आधी करून निवेशाही, क्या बात है. बाळे नारी नर आधी करून निवेशाही, बाळे नारी नर आधी करून निवेशाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, वैश्य शूद्र, चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करो निवेशाही. वेश्याई. याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. खटण हा हा, याच्याही पलीकडचा. टोलना किंवा टाळ्या वाजित ते कोण्या पंथातले? कोण्या पंथातले? तृतीय. या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं. मरुस्तर. त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब. भारतात नव्हे भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आ भेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय. इतका संप्रदाय मोठा आहे. हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ. मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घालतो. काय करायचं त्याचं उत्तम कुळे? त्याला करायच नाही. इथं संप्रदायात जात नाही. नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं, महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं, 4 अमृत शुद्ध झाले, 1 झालं नाही. तुम्ही 124 यज्ञ केले, एकही अमृत शुद्ध झालं नाही. आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं अमृत शुद्ध केले त्याच्या पाया पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग झाली का? चुकलं गडे म्हणले. दर्शन घ्यायचं राहिले. काय होतंय आता? ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते. चोखोबर आहे. पाकिट देईन, नारळ देईन, कपडे देईन, शाल देईन, हार घेईन, त्याचे नव्हते ना. मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना. वरून टरकायला तार अडकत होते. किती मिनिटं बाकी आहेत? 3च मिनिटं शिल्लक आहेत. वेळेस संपतो, ताण घेऊ नका. हा बर सांगू. हो हो सांगू. तर ते वरून वायर झालं गेलं तर मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं, कापसाच्या गाठीला अडकू लागलं. आता तुमच्यासारख्या लोकांनं जिल्हा परिषदला निरोप केला. काय जिल्हा परिषद बँडशी काय असते मला काय तितकं कळत नाही. आपल्याला हे कळतंय ना, बाकी काय करायचं. हो नका का राजकळण कळ. आमचा मित्र चांगलं गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचं. म्हणलं येडपटे काय तू? आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते. फवारा कळतो ना तुम्हाला? दिवसभर फवारा, ते बी कुच्या इंजनचा नाही. मस्त पाय पडून नारळ भेटतो. तू कशाला याच्यात पडा? तुला मोह खपतच नाही म्हणला. तुला वाटतंय मी वरी जाऊन 3.5 एकर जमीन इकली, सगळ्या शेळ्या इकल्या, म्हशी इकल्या, गाई इकल्या, आता नाशिकला खडे कांदित. ते आमचा मित्र. एवढं नका हसू. तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले इथं. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही काय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांधव करणार आहेत. विठाला विठाला ते काय बँडशीला असेल काय असेल निरोप केला तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले वरची तार अंडरग्राऊंड घालायची, खालून खालून पेटेने भाऊ. आणि मग तिला ते 6 पाईप 20-20 फुटाचे किती झाले? 20
120 फूट अंतर. मग ती JCB आणली, बजेट आला असेल ना. ती JCB आली, ते चरख आणला. नाना त्या पायपाला सुलोचन लावून पाईप जोडले, पाईप गाडून टाकले. तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला, अरे आपलं वायर वावायचं राहिलं ना. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपून. उकरलं काही बुजलं काही, त्याच्यातच बजेट गेलं उडून. मग आता करावं का? आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का? राहते कधी? बाकीचे तपासायला आलेले ते हायकर शेष्टीचे का नाही त्याची? वा, बगळे बागलात घेऊनच निघाले ना हे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेलती. खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं, बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकर घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले. तर म्हणले, साहेब काय? बस बस बस. धोत्रावर होतं ना ते. धोत्रावाल्याला येड्यावानीच समजित तो माणूस. हो, मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्यात तवा जीनच्या पॅन्टी आल्या. हे काय लय दिवसाच्या पॅन्टी नाहीत, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट, कटचं शर्ट आणि ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबाला म्हणलं, साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळं मला मामा म्हणलं ना ते. हो, आणि कंडक्टरपेक्षा मी कमी वयाचा होतो ना, पण ते धोत्रामुळे घोळ झाला ना सगळा. होता असतं धोत्रामुळं असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो. तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना. एवढे नका हसून, तुमच्या कोणाजवळ असतात? तुम्ही कशा दातात धरतात का? तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडलेत. म्हणजे दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची ओळ हे पेटल्यावर माणसं बिड्या पेटवायला तयार येते. आणि ते बयाल. आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसताना पण कशा बसल्यात बघा ना मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर गारव्यात. हो, सुधरत नसतं मुंगळ्याचं. बया का नाही, त्या कुठं कुठं जात्याल. डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारत्याल, काल कोणाच्या भुईमुगाला गेलतीच ग? आणि मान वाकली वजानं. पण नाद असतो, मुंग्या बोलत्यात. तिनं धुणं आटपिलं, मी पांदीच्या तोंडाला होतो आणि माग आमच्या मंडळी. तिने लगेच आटपिलं, बाई कुठले आता? नेमकंच लग्न झालं 2-3 महिन्यापूर्वी. आणि ती पाहुणी आलेली गावात. तिच्या मामाचं गाव, आमचं गाव. बाई आणि कुठले आता? आमचं गाव. हे सासरे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे? धोत्रामुळे. आमच्या घरचे म्हणले, बाई कीर्तनात तुम्ही घाली जा धोतर, पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. म्हणलं, नको रे, येडेवानी नको करू तू असं कशाला. नाही बाई, ते काय पान होती बाई, सासरेच म्हणली. म्हणलं, काय होते म्हणली? मग तिच्या म्हणण्यावर काय बघायचं, इतका काय ताण घ्यायचा. पण फुरसनाला साधं समजायचं नाही बरं. 5ची मोटर जर चालू असेल आणि दांडात जर फुरसन पडल तर ऊस कोरडा आणि एरंडच भिजत येत. असं होतं की नाही भाऊ? दांड फुटल्यावर हो, हे गेलो वाढ्यालाच पाणी. हो, मग मी काय केलं, नाना 2 पॅन्टी आणल्या. त्याला मापाची गरज नाही, बेताची गरज नाही. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट, म्हणजे नाईट पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. बेताचं काम नाही, याची उपसान त्याला घाला. 2 वस्तूला बेतच लागत नाही, नाईट पॅन्ट आणि गाऊन. आणि या दोन्ही पोशाख आपल्या भारताचे नाहीत. याला काय बेत लागतच नाही ना. मग मी तुळशीपाशी ते दोन्ही आणून टेकलेत. आमच्या घरचे म्हणले, बाई आणल्याच नाही का पॅन्टी? म्हणलं, हो. तो नाही कोणाचं ऐकून 2 कलरच्या आणल्या. म्हणलं, मग ओळखू आल्या पाहिजे. लोक म्हणतील एकच घालायला. 2 कलरच्या आणल्या. म्हणलं, इतक्या लवकर कस काय शिवल्या? म्हणलं, टेलर ओळखीचा होता. मी सोबतच शाळेत होतो, त्याच्यामुळे पटकन शिवून दिल्या. घरात नेल्याबरोबर पॅन्टीच्या खाली कोयते होते, ऊस तोडायचे. बाईन हे कशाला आणलं? मी म्हणलं, आता पॅन्टी घातल्यावर आपल्याला कोणी कीर्तनाला सांगणारच नाही. आता आपल्याला ऊस तोडायला जावंच लागणार आहे. त्या जशाला तशा पॅन्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. 19 वर्ष झालं मला अजून म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं आमच्या इथं घडच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं आणि तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी येडपट बायको असल्यावर मी गेलो असतो ना रामदेव बाबाच्या आश्रमावर, जय बम बम बोले. तिथंच ब्रश शिकले असते, तिथंच काय विकलं असतं. तिथं काय कमी आहे का? किती लागते सेवादारी? त्यानं नसतं येऊ दिलं तर कुंभमेळ्यात.
आहे का नाही महाराज? तिथं काही कमीच नव्हती ना. फक्त तुमचं सांगायला लागलो. काय सांगू लागलो? ते पाईप वायर ते शेतकरी आला धोत्रावर बिचार साधं इंजिनियर हे ते आपले स्वाक्स बुट गिट सगळे पदशीर. हो मामा तुम्हाला काय कळतंय? त्या कंडक्टरला म्हणलं तुम्हाला कळतं का हो काय ते? 2 तिकीट घ्याले आणि तुम्ही 14 रुपयासाठी 50 रुपये. मी नोट वापस घेतली. माझ्यासोबत जे पिशवी घ्यायला होतं का त्यात जो दिली. ते म्हणला साहेब 2 तिकीट. बरं भैया उतरताना चिल्लर देतो. हा त्याच्या अंगावर पॅन्ट होती ना, पण खाली उतरल्या मी त्याला नाही चिल्लर घेऊ दिली. मी हात केला. हो तुमच्या कशाचे ते? मी म्हणलं ते मी पिशवी घ्यायला आहे ते चिल्लर द्या. कंडक्टर पाहू लागला. बाजूचे लोक गेल्या. म्हणलं साहेब जास्त धोत्रावाल्याचा अपमान करू नका. धोत्रावाल्याचं नोटाव चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. इतकं डोक्यात ठेवा ना तुम्ही. धोत्रावाल्याचा कशाला अपमान करता म्हणलं. माझ्यासोबत पॅन्टीवर आलंय, त्याची 9 दिवस झालं पॅन्ट धुतली नाही त्याच्या माईनं, आणि तरी तुम्ही त्याला तिकीट दिलं चिल्लर दिली. मी रोज धुत आहे त्याचं नाव धोत्र. मी रोज धुतल्याला घालितो तरी तुम्ही मला येडेवानी करता. असं नका करी जाऊ कंडक्टर साहेब. जिनच्या पॅन्टीवाल्याने जरसं भानात ठेवा. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने 1 टायमाला भाकरी खाल्ल्या, आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. आता धोत्रावाल्याला सांभाळा तर पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करील. जुन्यांना नाही विसरायचं जुन्यांना. साधा माणूस 40 एकर ऊस आमदार साहेब त्याला कसं साधं, किती इंजिनियर विकत घेईल ते? 40 एकर रोड छकडीला महाराज जमीन, रोड छकडीला 80-90 लाख रुपये एकरची. ते म्हणला साहेब मी साधा शेतकरी, धोत्रावरला अंगात निमस्ती, पण तुम्हाला घाम काऊन आला? काय नाही आमचं वायर वावायचं राहिलं. ते म्हणला सोपं काम आहे. इंद्र पाया पाडा नाही याच्यावर सांगतोय. सोपं काम आहे. माझ्या संग उसात चला. ते म्हणले उसात? आणि आम्ही? ते म्हणलं यावं लागतं उसात. उसात जाऊन काय करायचं होतं? पाणी दिल्यामुळं उसातल्या बिळात पाणी गेलं. उंदरं कुठं आले? वरी उंदरं धरायचे होते ना आमदार साहेब. मग 2-4 टोपले दिले. आखाड्यावर होते टोपले शेण काढायला. बाराला शेवटी म्हाताऱ्याच्याच हातात उंदीर आला. टोपल्याच्या खालीन मग उंदीर घेतला. सुतळीचे तोडे आणले, एकाला एक बांधला. उंदराच्या पायाला सुतळी बांधली, पायपातून इकून उंदीर सोडून द्याला. आणि तिकून निघल्यावर उंदीर काढून द्याला आणि सुतळीला वायर घातलं आणि वळून घेतलं. इंजिनियर म्हणले अरे बापरे काय म्हातारे पाहणं. मामा किती शिकले? काय कळत नाही. सही करा म्हणल्यावर शाही लावा म्हणत असतो. बापरे हे कसं काय कळालं? काय नाही म्हणलं आम्ही शेतकरी येत. ह्या मला असं कळतच येठण तुटल्यावर चार द्यायचा. आम्ही गाठी देतच नाहीत ना, आम्ही चार देतो. असं पद्धतशीर आहे म्हणलं असतंय आमचं. जर जाणूळ हालायला लागलं तर गावाकडे आता सुतार मामा घरी लांब आहे, ते घरी नसतील, ते बाजाराला गेलेले. आम्ही लगेच फन काढतो, पळसाची साल आणतो, लगेच ती साल लावतो. पळसाच्या सालीला पाणी असतंय, फन फुगतू कचकच करीत नाही. आम्ही शेतकरी आहेत. आम्हाला काय गरज आहे म्हणलं एवढे शाळेचं? वा 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 वा. या दलिंदरी इंजिनियर लोकांना नुसता रामराम घालायला पाहिजे होता का नव्हता त्याला? नातू शिकलेला होता आमदार साहेब. ते म्हणला दादा किती अपमान केला त्या भडव्यानी तुमचा. त्याला पुन्हा आता डबल JCB आणून जर पाईप काढायची ते फुटले नसते का? काय चमच्यानं उकरणार होते का? ते नुकसान झालं असतं का नाही? किती सोपं काम केलं शेतकऱ्यांना. नमस्कार करायला काय पाहिजे होता का नाही? नाही केला. दादा म्हणले बाळ्या तू ताण घेऊ नको, हे गाडीत तर बसू दे सुंबळे. गाडीत बसल्यावर म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं. पुन्हा दृष्टांत संपला. महाराज व्यवहारात उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही? इंद्राचं काम नव्हतं पाया पडायचं. इंद्र पुन्हा पाया पडण्यासाठी ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 5व्या प्रकारचं आम्रत शुद्ध होतंय. पण आम्रत शुद्ध करण्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर चोखोबरायने केली. म्हणून मालक म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पांडवांचा यज्ञ एका साधूला आणण्यासाठी पाठीला वेगात सांगतो. थंडीचे दिवस आहेत. पांडवांचा यज्ञ 22 दिवस शिल्लक राहिलाय. पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 4 साधू होते. त्या साधूला आणायचं ठरलं. पण त्या साधूला आणायला ज्या वेळेला धर्मराजा गेले त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं आमचा पहिलाच हिचकला आहे, तर 60,000 यज्ञाचं पुण्य कुठं द्यावा? अर्जुनाला पाठवलं. अर्जुनानं जगाच्या मालकाचा लेटर पॅड दिला. ते लेटर पॅड यज्ञात टाकलाय. नाही आलं म्हातारं. भीम ताकदीच्या बळावर भीमाना असे दंड दाखिले. तर भगवंतानं सांगितलं दंड दाखवू नको, आपल्याला काय ग्रामपंचायतचा सदस्य पळवायचा नाही.
महाराज आणायचा आहे महाराज. तिघायच्या ना आले नाही. द्रौपदीनं सांगितलं दादा सोबत येता. भगवंताला दादा म्हणायचे. देवानं सांगितलं ताई मी पायी चालणार नाही, तुम्ही रथात बसा, मी पायी चालते. जिच्या भावानं 48,324 दाश्या 48,324 दाश्या काम करण्याच्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला दिल त्या, किती श्रीमंत बाई असेल. आणि तेवढ्या श्रीमंत घरची बाई इंद्रप्रस्थापासून साधूच्या आश्रमापर्यंत पायी गेली. दर्शन घेतल्याबरोबर आतून आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. बाई पाय पडी. कशावरून लक्षात आलं? हातात बांगड्या होत्या. आणि बांगड्या बांगड्यामुळं फार वेळेस फायदा झाला द्रौपदीचा. एकदा भीष्मानं पण केलता, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. भीष्माचा पण म्हणजे साधा आहे काय. आणि भगवंताच्या कानावर वार्ता आली, उद्या सकाळी पांडव जाणार आहेत. देवानं सांगितलं ताई काय करायचं, एक काम करा. आता पितामह भीष्माचार्य पहाटे पूजेला बसलेत 3:30-4 वाजता. शिबिरात रावटीत पूजेला बसलेत. आपल्याला जावं लागते. भगवंतानं सांगितलं पूजेत अडथळा जमत नाही, मी मध्ये येत नाही दादा, फक्त माझ्यासोबत तिथपर्यंत चला. भगवान तिथपर्यंत गेले आणि शिबिराच्या बाहेरून द्रौपदीने नमस्कार केला, अखंड सौभाग्यवती भव. हातातल्या बांगड्यानं आवाज आला. आणि पूजा आटपल्याच्या नंतर भीष्माचार्य बाहेर आले. कोण? द्रौपदी? हो मी. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? सोबत कोण आहे? तिनं सांगितलं जोडा सांभाळणारा. ते चपलापाशी उभं होतं. जोडा सांभाळणार कुठं होतं? चपलापाशी. जोडा म्हणजे जीवनाचा जोडा. कपाळावरचं कुंकू सांभाळायची ताकद ज्याच्या तिथे सोबत आलतं. भीष्मानं सांगितलं काम झालं. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. काय ताकद नुसत्या बांगड्याची ताकद आहे. मग घाली जा माझ्या माईंनो. आमचा मित्र म्हणला माझी घालीत ना. म्हणलं मग मला घाल. तू हे ऐक ना, मग आम्हाला घाल तू का काय आहे का नाही. बायकोला ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं बांगड्या घातल्या पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. असो. द्रौपदी तिथपर्यंत गेल्या. साधूनं आशीर्वाद दिला. साधू बाहेर आले. कोण? मी द्रौपदी. काय काम आहे माय? काही नाही, आमच्याकडे येत नाही. माय तुला माहित आहे मी धर्माच्या ना आलो नाही, भीमाच्या ना आलो नाही, अर्जुनाच्या ना आलो नाही. नकुल सहदेवा इथे आले असते तरी येणार नव्हतो. तुझ्याच्यानं कसं येईल? महाराज मला सांगा ना. त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का? पुरे का म्हणल्याबरोबर साधू खालीच पडले. द्रौपदीने विचारलं महाराज तुम्हाला जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे का? एवढ्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे कुठं? पांचाळ नरेशाने इतके यज्ञ केले का? ते काहीच विचारू नका. मी इंद्रप्रस्थापासून तुमच्यापर्यंत चालत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते किंवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. त्यावेळेला पांडवांच्या लक्षात आला आपला यज्ञ द्रौपदीने पूर्ण केलाय, पण तो पूर्ण केलाय रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या